गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार बंधूंनी भगिनींनो, कसे आहेत तुम्ही लोक? दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. त्या दिवशी आपण जी वार्ता केलेली या आपण काय गोष्टी समजलेलो. मार्केटने आपल्या रेंजला रिस्पेक्ट केली. त्यानंतर 21 तारखेला मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मार्केटने एक छोटासा फॉल दिला. म्हणजे मार्केट आपल्या रेंजलाच राहिलेलं आहे. हा जो बॉक्स आपण बनवलेला आहे त्या बॉक्सलाच मार्केटने रिस्पेक्ट केलेला आहे. आपण जरा बॉक्स अजून जरा वाढूया, ह्या लेवल पर्यंत घेऊया. तर नक्कीच ह्या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट केली, एक छोटासा फॉल दिलाय. मुहूर्त ट्रेडिंगसाठी आम्ही पण सेशन्स मध्ये होतो. तुम्ही बघू शकता सगळे सेशन्स चालू आहेत. एक छोटासा प्रॉफिट 20-30 पॉईंटचा 50 पॉईंटचा आम्ही घेतला. त्याचप्रमाणे ट्रेडिंग करत राहिलो. चांगले व्याज घेतला, कारण का दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंगला छोटे छोटे स्टॉक घेणं जरुरी आहे. एक दोन स्टॉक घ्यायचे असतात, या ट्रेडिंग करायची असते. मार्केटचं मुवमेंट दिलं चांगलं करतात. एवढ्या वर्षापासून मुहूर्त ट्रेडिंग होती ती संध्याकाळी 7ची असायची, पण ह्या वेळेला फर्स्ट टाइम असं झालंय की दुपारची आली. तर चांगली गोष्ट आहे की संध्याकाळी फॅमिली बरोबर टाइम काढायला आपल्याला जरा वेळ भेटला, लक्ष्मीपूजनसाठी टाइम भेटला. आता गोष्ट आहे ती, उद्या मार्केट काय करणार. उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. ओके, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये काही मुवमेंट देईल का? आता आपण असं पण बोलतो की मार्केट छोट्या बाळासारखं जास्त वेळ राहू शकत नाही. मार्केटला एक वरचा मुवमेंट आहे, खालचं मुवमेंट देणं जरुरी आहे. तर हा दिवस एवढा इम्पॉर्टंट नका. हा 1-1.5 तासाचा सेशन होता, त्यामुळे एवढा इम्पॉर्टंट नाहीये. प्रिव्हियस डे ला 20 तारखेचा जो सेशन होता तो फारसा चांगला नाही गेला, कारण मार्केट टोटल साईड होतं आणि निफ्टीची एक्सपायरी होती. मार्केटने असे काही मुवमेंट दिले नाहीये. ठीक आहे. आपल्या दादाने पण काहीतरी ट्विट केलेलं आहे, त्यामुळे जरासं हालचाल तर होणार आहे. कुठल्या बाजूला हालचाल होईल हे बघायसाठी आपल्याला ओळ्या पण चेक करायला लागतील. ठीक आहे. मार्केट सिनेमा बघायला लागेल. उद्या मार्केट काय ओपनिंग देते त्यावरती डिपेंड आहे. फ्लॅट ओपनिंग देते की गॅप अप ओपनिंग देते का गॅप डाऊन ओपनिंग देते, गॅप डाऊन ओपनिंग देते. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आपल्याला एक अनुभव येईल, आणि त्या अनुभवावरती आपण ट्रेडिंग करायची आहे. तर उद्याचं मार्केट इन केस आपण ते प्रेडिक्शन करण्यापेक्षा आपण बघूया की मार्केटनी 15 मिनिटावरती काय केलंय किंवा 1 तासावरती काय केलंय. ओके, 15 मिनिटावरती काय केलंय, 15 मिनिटावरती काय एवढं काय दिसत नाहीये. मार्केट साइडवेसच दिसतंय. एका दिवसावरती बघूया, मार्केटनी एक रेंज म्हणून पुलबॅक घेण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, याला आपण पुलबॅक बोलतो. इकडनं येऊन खाली येऊन मार्केट वरती जाणार आहे असा आपण विचार करतो. ठीक आहे. तर उद्या अपेक्षित कॅन्डल अशी असू शकते की ग्रीन. ओके, अपेक्षित कॅन्डल ग्रीन असू शकते, पण त्या अगोदर आपल्याला बघायची रेंज काय होती मार्केटची. मार्केटची रेंज जी आहे ती लगभग इथे ही आहे. टॉप जो याचा हा वाला आहे, म्हणजे 133 पर्यंत आहे. ही रेंज आहे, त्याच्यावरची अजून एक ही रेंज आहे. ओके, खालची रेंज आपली लागलेली आहे ती लगभग ही आहे. ओके, हे ओव्हरऑल सिनेरियो आपण बघितलेलं आहे. हे आपण ओव्हरऑल सिनेरियो बघितले की बाबा मार्केट कुठल्या दिशेला जाऊ शकतं. तर आता येऊया 15 मिनिटाच्या चार्ट वरती आणि अनलाइज करायचा प्रयत्न करूया. मार्केट जर आपला प्रिव्हियस डे लो तोडत असेल, म्हणजे 800 जर रेंज तोडत असेल, तर मार्केटच्या खालच्या लेवल ज्या आहेत ते 740 आहेत, आणि नंतर अजून एक लेवल आहे जी लगभग ही वाली बनते. तर उद्या मला काय करायचं असेल तर मी ह्या लेवलच्या खालीच काहीतरी करेन, जिकडे मार्केट मला 620 पर्यंत टार्गेट दिसत आहेत. ओके, आणि जर वरती मला काय करायचं असेल तर नक्कीच माझी लेवल जी आहे ती इथे 950च्या वरती, म्हणजे डे हायच्या वरती. मार्केटने एकदा प्रयत्न केलाय 26,000 तोडण्याचा, पण मार्केट 26,000 तोडू शकलं नाहीये. म्हणून एक सायकोलॉजिकल रेंज तुम्हाला हर वेळेला सांगू होतो मी, सायकोलॉजिकल रेंज वरती आहे. त्या रेंज प्रमाणेच मार्केट बिहेव करणार आहे. इन केस मार्केटनी 930 तोडून वरती जर सस्टेंड होत असेल, 26,000 वरती जर सस्टेंड होत असेल, ओके, ही रेंज आहे. रेंज वाढून घेऊया आपण.
इकडनं मार्केट फर्स्ट टार्गेट आपला हा, याच्यानंतर सेकंड टार्गेट आपला हा, पहिला दुसरा. इकडनं मार्केट जर रेंज तोडत असेल तर फर्स्ट टार्गेट माझा क्विक ट्रेडिंगसाठी 740 पर्यंत असेल, आणि त्यानंतर मार्केट दुसरा टार्गेट हा असू शकतो. ओके, आता बघा, मोस्टली उद्या शक्यता काय, मोस्टली उद्या शक्यता आहे की मार्केट गॅप अप ओपन होईल. ओके, रेंज तोडेल 940 950 ची, आणि मार्केट वरनं सेलिंग द्यायला पाहिजे ऍक्च्युली. कारण का एक सायकोलॉजिकल लेवल आहे, तर वरनं सेलिंग येणं म्हणजे इथे काहीतरी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्या मार्केटने ही रेंज तोडलेली आहे, तर एक मोठा टार्गेट भेटू शकतो आपल्याला, जो 130 याच्या वरचे पण लेवल्स खुलतील, तर मार्केट उद्याच्या उद्याच डे हाय पण करू शकेल, ऑल टाइम हाय करू शकेल, हिस्ट्री बनवू शकेल. पण इथे सेलिंग येणं खूप स्वाभाविक आहे, कारण का टॉपला कधी पण टॉपला रेसिस्टन्सला मार्केट एक रेसिस्ट करून मार्केट वरती जायला, तर मार्केटला खाली येऊन वरती जायला पाहिजे. हे बघा, हा सिनेरिओ बनतोय. तर उद्याच्या दिवशी खूप क्लिअर राहा की वरच्या साईडला जर खेळायचं असेल तर ह्या लेवल्सला समजून घ्या. त्यानंतर वरच्या लेवल्स बघा, खालची लेवल खूप जवळ आहे आणि त्याच्यानंतर खूप डिप्थ आहे. तर मार्केटने उद्या वरनं येण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठी रेंज तुम्हाला भेटू शकते. फ्लॅट खुललं तर बघा कुठल्या साईडला जाते, ही साईड वरची का खालची साईड. ठीक आहे, गॅप डाऊन झालं तर मार्केट इकडनं बाउन्स करण्याचा प्रयत्न आहे, कारण का इथे एक प्रिव्हियस डे ची क्लोजिंग पण आहे या साईडला, ह्या रेंज पण आहे. सगळे सर्कमस्टन्स बघा, सगळे आरेखडे बघा, त्यानंतरच काहीतरी ट्रेडिंग करा. कारण का उद्याचा दिवस एक दिवस असा आहे जिकडे सेन्सेक्सची एक्सपायरी होईल, कारण का गुरुवारी सोमवारी मार्केटने निफ्टीची एक्सपायरी दिली नसेल, तर उद्या काहीतरी मुवमेंट भेटू शकतात. पण ते मुवमेंट कुठच्या बाजूला असेल ते समजण्यासाठी OY चार्ट पॅटर्न्स, कॅन्डल्स पॅटर्न्स, प्राइस एक्शन, सगळे गोष्टीच्या नंतर तुम्ही काहीतरी ट्रेड करा. मी पुन्हा एकदा बोलतोय, मार्केट जर उद्या गॅप अप ओपन झालं तर घाबरू नका, मार्केटला एक सेलिंग यायला पाहिजे माझ्या मध्ये तरी. आणि जर नसेल सेलिंग येत तर मार्केट वरची टार्गेट तुम्हाला देते, त्यामुळे ह्या लेवल्स वरती जरा लक्ष ठेवा. ही जी लेवल्स आहेत याचे लक्ष ठेवा. हा जो रेंज असेल आपला, तो अजूनही आपल्याला नो ट्रेडिंग झोन म्हणूनच बोलला जाईल. ओके, मार्केट गॅप डाऊन झालं तर ह्या रेंज मध्ये आलं तर मग नक्की एकदा अजून अटेम्प्ट करेल. जसं इकडनं अटेम्प्ट केलेलं आहे तसं इकडनं पण अटेम्प्ट करायचा प्रयत्न करेल. हे बोलतात सायकोलॉजिकल ट्रेड्स. त्यामुळे उद्याचे ट्रेड्स कसे घ्यायचे हे तुम्हाला नक्कीच OIच्या बेसवरती पुरा गेम होणार आहे. उद्या एकच दिवस एक्सपायरीचा आहे, सांभाळून खेळा, क्वांटिटीज कमी ठेवा, प्रेशर मध्ये येऊ नका, कारण का मार्केटमध्ये व्हॉलिडिटी जास्त वाढलेली आहे. जेव्हा पण मार्केट ऑल टाइम हाय या बॉटमला असतं तेव्हा जास्त हलचल होण्याची प्रयत्न असतात मार्केटचे. या मार्केटमध्ये एक मोठ्या रॅली बघण्याचा या होण्याच्या शक्यता जास्त असतात. आणि आता मार्केट हाय ऑल टाइम हायच्या जवळच, आसपास जवळच आहे, त्यामुळे इथे पण एक रॅली होण्याची शक्यता आहे. जर वरची रॅली झाली तर आसमान छुलेगा असं गोष्ट होईल आणि ऑल टाइम हाय बघायला तुम्हाला परत भेटू तुटताना, आणि खालच्या लेवलला येईल मार्केट, तर मग अजून बघूया शुक्रवारी कसं काय होते ते. पण तोपर्यंत ह्या लेवल्स तुम्ही खूप सांभाळून खेळा. दिवाळी चांगली गेली तर उद्याचा एक दिवस फक्त दिवाळीचा खराब करू नका, ओव्हर ट्रेडिंग करू नका. लॉस झाला, 500 लॉस झाला तर निघून जावा. 500 आले तरी प्रॉफिट झाला तरी निघून जावा, कारण मार्केटमध्ये व्हॉलिटिलिटी जास्त असल्यामुळे, प्रेशर असल्यामुळे वरच्या साईडला खूप काही गोष्टी घडू शकतात. एक रेड कॅन्डल या ग्रीन कॅन्डल मध्ये तुमचा प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. त्यामुळे खूप सांभाळून खेळा, सातर्कता बाळगा आणि ट्रेडिंग चांगली करा. ओके, पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी सुख समृद्धीने जावे, लक्ष्मी तुमच्या घरी वास करावे, तुम्हाला तुमच्या परिवाराला सुख समृद्धी आणि मोस्टली आरोग्य भेटावं, कारण आरोग्य असलं तर सगळं काय भेटू शकतं. धन्यवाद, टेक केअर, गुड नाईट.